वयोगटातल्या स्त्रीला आपण छान दिसावं असं वाटतं. पण बऱ्याचदा असं होतं की एखादी 20ली मुलगी किंवा 30ली मुलगी किंवा मग 40ल्या महिला, प्रत्येकाचं स्किन वेगळं होऊन जातो, टेक्स्चर वेगळं होतं आणि त्यानुसार ना प्रोडक्टसुद्धा बदलते. म्हणजे जी 20ली मुलीचे प्रोडक्ट 40 वर्षाची जी महिला असेल ती वापरू शकत नाही. का? त्याच्यामागे रिझन असतं आणि तेच आपण समजून घेणार आहोत. आणि जर तुम्हाला वाटते, प्रत्येक स्त्रीला वाटतं, मला बऱ्याचदा विचारलं जातं की आता आमचं थोडं सुरकुत्या आलेलं आहे, थोडा काळवटपणा आलेला आहे, तर पण आम्हाला मेकअप करायचं आहे, पण आमच्या मेकअप किटमध्ये काय असायला पाहिजे हे आम्हाला समजतच नाही. किंवा कधी कधी असं होतं की काहीही उचलून घेणं, म्हणजे जो दुकानदार देईल ते घेणं आणि मग ते यूज करणं, पण तो मेकअप जास्त काळ टिकत नाही किंवा छान दिसत नाही. तर बेसिक मेकअप आपल्यामध्ये काय असायला पाहिजे, म्हणजे बेसिक प्रोडक्ट आपल्या ज्या महिला 35 पार केलेल्या असेल त्यांनी प्रत्येकजण ही मेकअप किट वापरू शकतात. आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमचं मेकअप हलणार नाही, खूप छान दिसेल, तुम्हाला सगळे कॉम्प्लिमेंट करेल. त्यामुळे ह्या मेकअप जो प्रोडक्ट मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही असू द्या, नक्की तुम्हाला छान वाटेल. आपण 35 पार करतो, आपल्या चेहऱ्यामध्ये वेगवेगळे बदल होत राहतात, कारण हार्मोन्स चेंज झालेले असतात. सुरकुत्या येणं स्वाभाविक आहे. कधी कधी तर आता काही वॉटर इनटेक कमी असल्यामुळे सुद्धा आता सुरकुत्या येणं सुरुवात झालेली आहे. परंतु 35 नंतर तर होतातच. किंवा हा जो एरिया आहे, सर्कल, पूर्ण डार्क सर्कल येऊ शकतात, इथे पॅचेस पडतात, इथे पॅचेस पडतात, असे बरेच स्किन प्रॉब्लेम हे वयाच्या 35व्या वर्षानंतर चालू होतात. आणि अशा वेळी आपल्याला कोणत्याही मेकअप आर्टिस्ट किंवा पार्लरवाली जी म्हणतात तिथे जायची गरज नाही आहे. आपली बेसिक मेकअप किट जरी असेल तर तुम्ही तुमच्या म्हणजे घरीच स्वतःचा मेकअप करू शकतात. फक्त कोणते प्रोडक्ट वापरायची याची माहिती आपल्याला हवी असते, हेच मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार मंडळी, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मी नयन धावडे आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी फॅशन रिलेटेड, मेकअप रिलेटेड, स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असते. त्यामुळे या रिलेटेड व्हिडिओ पाहायला तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी प्रत्येक व्हिडिओचा आनंद घेत राहा. बेसिक मी एका ठिकाणी गेल्यानंतर एक काकू मला भेटलेल्या आणि त्या मला म्हणाल्या की मला ना असा ग्लॉसी मेकअप जो हवा असतो तो पाहिजे. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की वयानुसार आपल्या चेहऱ्यावर त्याचा निस्तेजपणा आणखी वाढतो. हे प्रत्येकाला अनुभवलं असेल, कारण की कितीही म्हटलं तर आपण तेवढी आपल्या चेहऱ्याची काळजी घेऊ नाही शकत जितकं टी व्हीमध्ये किंवा पिक्चरमध्ये दाखवतात. आणि हे अगदी स्वाभाविक आहे, याच्यात काहीही चुकीचं नाही आहे. बट अशा वेळी काही प्रोडक्ट असे असतात ज्यांनी आपण थोडंफार होईना तो ग्लॉसी लुक देऊ शकतो. परंतु कोणते प्रोडक्ट? अगदी हाय मेकअपवाले प्रोडक्ट देणार, परंतु अशी मिनिमल प्रोडक्ट आहे का की जेणेकरून तो ग्लॉसीपणा किंचितसा काय होईना पण आपल्या चेहऱ्यावरती दिसेल? हे सगळे प्रोडक्ट आता या मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे आपण चालू करूया. सर्वात पहिले मेकअपमध्ये बेसिक असतं आपल्या चेहऱ्याला छान क्लीन करून घ्यायचं, मॉइश्चरायझर लावायचं आणि सनस्क्रीन लावायचं. बेसिक स्टेप तुम्ही करून घ्यायच्या. तुमच्या स्किन टाईपनुसार, तुमच्या प्रॉब्लेमॅटिक स्किननुसार मॉइश्चरायझर लावू शकता किंवा त्यानंतर तुम्ही सनस्क्रीनसुद्धा लावू शकता. बट सनस्क्रीन लावणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर फर्स्ट स्टेप असते जे प्रत्येक आर्टिस्ट किंवा ग्लोई जो इफेक्ट तुम्ही म्हणतात त्यासाठी एक प्रकारचं टोनर आलेलं असते, जे आपण फ्रेशनअप करायसाठी लावू शकतो. चेहऱ्याला तुकतुकीत ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो. माझ्याकडे 2 टोनर आहे जे अगदी बजेट फ्रेंडली आहे, खिशाला परवडण्याजोगते आणि मी तुम्हाला गॅरंटी देते की याने तुम्हाला थोडा का होईना पण ग्लोई इफेक्ट यायला नक्की मदत होईल. बाकी पण प्रोडक्ट आहे, पण पहिले आपण हे 2 प्रोडक्ट ओळखून घेऊया. हे आहे एक मूडीचं डर्मासूद जेंटल फेस मिस्ट आहे. ठीक आहे, हे राईस वॉटरपासून बनलेलं आहे. आता सगळीकडे तांदळाचं पाणी याचं फॅट सुरू आहे की कोरियन जे स्किन केअर असतात त्याच्यामध्ये याचा जास्त वापर केला जातो आणि हे नक्की थोडा आपला चेहरा फ्रेशनअप करतो. तुम्हाला लावल्यावर असं वाटेल की हां, थोडासा फ्रेशनअप केलेला आहे चेहरा, एकदम ताजेतवाना केलेला आहे. तर हे आहे
मुडीचं स्वतःचा काही वास नाही आहे, ठीक आहे. फ्रेग्रन्स फ्री असेल, तुम्हाला एकदम काहीतरी लावल्यासारखं नाही जाणवणार, अगदी माइल्डचं असेल आणि याला अगदी तुम्हाला या पंपिंग याने फक्त स्प्रेड करावा लागतो, छान चेहऱ्यावरती मारून घ्यायचा आणि खूप छान इफेक्ट येतो. तुम्हाला स्क्रीनवरती नाही दिसणार, बट याचा अगदी पाण्यासारखा टेक्स्चर आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या स्किनला खूप तुकतुकीत ठेवू शकता आणि खूप छान तुम्हाला हायड्रेट मिळालं. कारण की प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा स्किन हायड्रेट असते प्रत्येक मेकअप चांगला दिसते. आणि दुसरं प्रोडक्ट म्हणजे हे रिकोडचं हॅलोरोनिक ॲसिड ग्लो मिस्ट. हे प्रचंड छान आहे. का याचं गोष्ट सांगते. पहिली गोष्ट तर याच्यात हॅलोरोनिक ॲसिड आहे, जे खूप प्रमाणात हॅलोरोनिक ॲसिड चेहऱ्याला फ्रेशनअप देण्याचं काम करतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्लो मिस्ट आहे. हे तुम्ही प्रत्येक स्टेपला हे ग्लो मिस्ट वापरू शकता आणि प्रचंडरित्या चांगलं काम करतं. तुम्ही एक प्रोडक्ट जर घ्यायचं असेल तर हे प्रोडक्ट नक्की यूज करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल की हां, माझा चेहरा ग्लो करतो आहे. माझ्या चेहऱ्याला जो फ्रेशनअप म्हणजे कधी कधी असं ना पावडर लावल्यासारखं मेकअप दिसतं, नाही दिसणार जर हे प्रोडक्ट तुम्ही यूज कराल. हे पण बजेट फ्रेंडली आहे. तुम्ही दोन्ही गोष्टी येऊ शकता. प्रत्येकाच्या प्राईस हे स्क्रीनवरती मेन्शन होईल आणि हे याचे लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहील. 2 प्रोडक्ट तुमच्या वॅनिटीमध्ये, तुमच्या मेकअप किटमध्ये नक्की असू द्या. त्यानंतर जेव्हा आपण एखादं मिस्ट आपल्या चेहऱ्यावरती लावतो, आपल्या चेहऱ्याचे पोर्स हे खूप ओपन झालेले असतात आणि जर त्यानंतर आपण मेकअप त्यावरती लावलं तर ते आतमध्ये जाऊन मग जेव्हा पिंपल्स आपल्याला येतात त्याच्यामागचं कारण हेच असतं की जे पोर्स असतात ओपन असतात आणि आपण मेकअप डायरेक्ट लावतो. हे अत्यंत चुकीचं आहे, कोणीही करू नका. प्रोडक्ट येतं जेणेकरून ते एकदम मॅट फिनिशिंग देईल. उन्हाळ्यामध्ये मॅट फिनिशिंग प्रोडक्ट आपण वापरत नाही. उन्हाळ्यामध्ये एकदम ग्लो मिस्ट हलके प्रोडक्ट आपण वापरतो. 2 प्रायमर आपल्याला यूज करायचे आहे किंवा त्या 2पैकी तुम्ही एकसुद्धा यूज करू शकता. आणि एक तर अत्यंत खूप छान आहे, मी तुम्हाला सांगते. एक आहे जे आहे हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आलेली आहे, इनसाईडचं 3-in-1 प्रायमर, प्रोटेक्ट आणि मॉइश्चरायझर. ऑइल फ्री आहे, जेणेकरून ऑइल चेहऱ्यावरती सुटणार नाही. ज्यांना प्रॉब्लेम असेल, ज्यांना हा एरियामध्ये खूप ऑइली सुटतं, त्यांनी हा प्रायमर तर नक्की या झोनमध्ये तर लावायलाच हवा. ह्या अगदी जेल फॉर्मॅटमध्ये आहे, खूप छान आहे. याची प्राईस पण 260 रुपयाचा आहे. सेलमध्ये तर आणखी कमी मिळेल तुम्हाला, बट हा खूप दिवस टिकतो आणि अगदी पोर्सला एकदम फिनिश, एकदम सीमलेस जो इफेक्ट असतो तो देतो. याची कन्सिस्टन्सी बघा, अगदी जेल फॉर्मॅटमध्ये जसं असतं तसा हा प्रायमर आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्किनवरती खूप लेअर लावलेले आहेत असं वाटणार नाही. आणि असं होतं जेव्हा आपण मेकअप करतो तर आपल्याला वाटतं की आपण चेहऱ्यावरती भरपूर लावलेलं आहे, असं या प्रायमरने होणार नाही. आणि नेक्स्ट प्रायमर आहे ते म्हणजे हे स्विस ब्युटीचं हे 2-in-1 प्रायमर आहे. हे प्रायमर पण आहे, हे हायलायटर आहे. हे प्रचंड छान आहे. याचा इफेक्ट तुम्हाला माझ्या एका स्वॉचमध्ये दिसून येईल. अगदी थोडं प्रमाणात मी घेतलेलं इतकंसं आणि एकदम ह्याला बिल्डेबल दिसते. इतका ग्लो इफेक्ट हा देतो आहे ना, छान. कारण की हा प्रायमर असा आहे जे तुम्ही हायलायटर म्हणून सुद्धा यूज करू शकता. याला लावल्यानंतर तुमचा चेहरा आपोआप हायलाईट होणार आहे, छान ग्लो दिसणार आहे. चमक जी म्हणतात ती या प्रायमरने तुम्हाला नक्की मिळेल. त्यामुळे हा तरी प्रायमर तुमच्या व्हॅनिटीमध्ये असू द्या. त्यानंतर एखाद्या स्किनला बरेच प्रॉब्लेम असतात आणि जे 35 पार केलेले असतात त्यांना तर बरेच प्रॉब्लेम असतात. पहिलं असतं डार्क सर्कल, दुसरं असतं कोणाकोणाला वांग आलेलं असतं, तिसरं असतं सुरकुत्या पडलेल्या असतात. असे बरेच प्रॉब्लेम त्या स्किन टोनमध्ये असतात. आता अशा वेळी जर तुम्हाला फाउंडेशन लावायचं असेल
तर तुम्ही लावू शकता. आणि तुम्हाला खूप मेकअप नाही करायचं आहे, फक्त जो प्रॉब्लेमॅटिक स्किन आहे तो लपला पाहिजे, तर तुम्ही कन्सिलरसुद्धा वापरू शकता. पण मी तुम्हाला सांगेल की कन्सिलर तर वापरा, पण फाउंडेशनही वापरा, कारण की फाउंडेशननी खूप जास्त कव्हरेजसुद्धा मिळतं आणि मेकअप आणखी छान दिसतो. आता कन्सिलर आपल्याकडे कोणते 2 असायला पाहिजे जेणेकरून आपले स्किनसुद्धा छान दिसेल आणि जो प्रॉब्लेम आपल्या स्किनवरती आहे तो लपल्यासुद्धा जाईल. हे 2 प्रकारचे शेड तुमच्या किटमध्ये असू द्या. एक आहे हे फॅशन कलरचं हाय कव्हरेज लिक्विड कन्सिलर, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. आता हा बघा, हा आहे अगदी व्हाईटिश टोन किंवा एकदम काय म्हणू शकतो आपण, एकदम लाईट जो असतो तो कलर. आता हा काम काय करतो, जिथे तुम्हाला डार्क सर्कल असेल तिथे तुम्ही लावू शकता, जिथे तुम्हाला वांग असेल किंवा असे रेडिशचे असे पिंपल्स आलेले असतात त्याला वापरू शकता, तुमच्या स्किनला हायलाईट करायचं असेल त्याला वापरू शकता. हा काय काम करतं, हा जिथे जिथे तुम्ही या दोघांना मिक्स करून तुमच्या डार्क सर्कलला लावलं ना की तो कव्हरेजसुद्धा देतो, प्लस एकदम कॉन्टॅक्ट जो असतो, हायलाईट एरिया असतो जिथे आपल्याला लपवायचं असतं त्यालासुद्धा कमी करायचं काम करतं, जेणेकरून हा रंग आणि हा रंग तुमच्या व्हॅनिटीमध्ये असले पाहिजे. आणि आता याचे शेड तुम्ही लक्षात ठेवू शकता, एक 004 हा आहे आणि हा 003 आहे. हे 2 प्रकारचे कन्सिलर जरी तुमच्या पर्समध्ये किंवा किटमध्ये असले ना, तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि हे खूप छान आहे. प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला म्हणजे विश्वास बसणार नाही की हा इतका अफोर्डेबल रेंजमध्ये हे प्रोडक्ट आहे आणि प्रचंड छान कन्सिलर आहे. त्यानंतर येतं फाउंडेशन कोणतं लावायचं. माझ्या मते फाउंडेशन लावताना खूप काळजी घ्यायची. का सांगते, जर फाउंडेशनचा शेड चुकला तर एक तर तुमचा चेहरा काळा पडू शकतो किंवा खूपच गोरा दिसू शकतो आणि हे दोन्ही शेड छान दिसत नाही. त्यामुळे प्रचंड प्रमाणात फाउंडेशन हे छानच निवडलं पाहिजे आणि शेड अचूक असला पाहिजे. आता कसं जायचं, ऑनलाईन जे फाउंडेशन असते ते कधीही निवडायचे नाही. अगदी स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही फाउंडेशन निवडू शकता. इन केस जर तुम्हाला समजत असेल की कोणतं फाउंडेशन निवडलं पाहिजे तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता किंवा तुमच्या शेड आल्यानंतर तुम्ही तो एक्सचेंजसुद्धा करू शकता. बेसिक जे 2 फाउंडेशन आहे जे या ऋतूमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये जाणार आहे, हे 2 मला आवडणारे फाउंडेशन. हा आहे मेबलिन फिट मीचा मॅट पोअरलेस, हा 332 नावाचा शेड आहे. हा माझ्या टोनचा नाही आहे, बट ह्याला मी माझ्या कव्हरेजसाठी वापरते. बट याच्यामध्ये मला वाटतं 16 की 20 शेड असेल मेबलिन फिट मीने आणलेले आणि ते सगळे खूप छान आहे. प्रचंड अफोर्डेबल रेंजमधलं जर फाउंडेशन असेल तर मेबलिन फिट मीचं येतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कव्हरेज, आता हा जो फाउंडेशन आहे जो अत्यंत सांडलेला, आता हा बघा, हा अशा प्रकारच्या याच्यामध्ये येतं. बट याला जेव्हा तुम्ही बेंडेबल करता दिसतंय, हा थर नाही सोडत आहे, म्हणजे हा एकदम क्रेकीनेस नाही आले याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते. आणि एक ट्रिक, फाउंडेशन लावल्यानंतर लगेच हा ग्लो मिस्ट वापरायचा, आणखी छान प्रमाणात तो फाउंडेशन आपल्या स्किनवरती पेनिट्रेट होतो. त्यामुळे तुम्ही मेबलिन फिट मीचे कोणतेही फाउंडेशन तुमच्याच व्हॅनिटीमध्ये असू द्या. आणि दुसरं, हा ब्रँडने अगदी इंडियन स्किन टोनच्या ज्या स्त्रिया आहे ना त्यांच्यासाठी बनवलेलं फाउंडेशन आहे आणि हे प्रचंड छान आहे. खूप कमी लोक याचा उद्धार करतात, पण मी तुम्हाला सांगते, हे आहे प्लमचं. ॲक्च्युली प्लम हे स्किन केअरमध्ये खूप छान ब्रँड आहे, मी नेहमी तुम्हाला सांगते. पण यांचं फाउंडेशन तुम्ही एकदा ट्राय करून बघा. अफोर्डेबल रेंजमध्ये अगदी छान फाउंडेशन जर असेल तर मला हे आवडतं प्लमचं. आता याच्यामध्ये हा आहे प्लमचा सॉफ्ट ब्लँड वेटलेस फाउंडेशन. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही फाउंडेशन निवडता खाली मॅट लेस आहे का,
स्लीमलेस आहे का, जसं याच्यामध्ये आहे वेटलेस, म्हणजे याला स्वतःचं वेट नाही आहे, याला स्वतःचं घनताच नाही आहे की जेणेकरून ते खूप स्किनला असं बल्की करेल, म्हणजे असं मोठं करेल नाही. आता याच्यावर आहे तो बघा असा आहे. जेव्हा फाउंडेशन असा हात केल्यानंतर पडतं म्हणजे ते लिक्विड बेस फाउंडेशन आहे, अगदी पातळ आहे आणि अगदी दिसत सुद्धा नाही की हे लावलेलं आहे. इतकं स्लिमलेस आणि इतकं वेटलेस फाउंडेशन या रेंजमध्ये मला तरी सध्या मिळालेलं नाही, कारण की सिरियसली खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. याची प्राईस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की असेल, कारण की हे फाउंडेशन किती काळ टिकणार आहे तुम्हाला. एक फाउंडेशन असं नाही की आपल्याला वारंवार घ्यावं लागतं, त्यामुळे हे 2 फाउंडेशन तुम्हाला आवडेल तुम्ही घेऊ शकता. माझं यामध्ये मत नाही, बट मला सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही प्लममध्ये सुद्धा जाऊ शकता. मला बऱ्याचदा विचारला जाणारा प्रश्न, लूज पावडर वापरायचं की कॉम्पॅक्ट पावडर. प्रॉब्लेम असा असतो की तुम्हाला कोणत्या प्रकारचं मेकअप हवं आहे आणि किती काळ टिकणार हवं आहे. प्रोडक्ट आपापलं काम करतं. बट जर तुम्हाला लूज पावडर सेट करायची, खूप काळ टिकण्याची गरज नाही आहे, 4-5 तास मेकअप, कारण की हे प्रोडक्ट टिकतात, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट कॉम्पॅक्ट पावडर वापरलं तरी चालेल. आता कोणतं वापरायचं? एक मेबलिन फिट मीचं कॉम्पॅक्ट येतं, बरेच शेड आहे आणि खूप छान रेंजमध्ये आहे. ते ॲक्च्युली मला दिसत नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण ते खूप छान आहे. नक्की तुम्ही ते यूज करून बघा. आणि एक थोडंसं महाग रेंजमध्ये, बट काय म्हणतं ना, कधी कधी असं असतं, मी असं नाही म्हणणार की काही प्राईस मॅटर नाही करत, म्हणजे प्राईस जर कमी असेल तरी प्रोडक्ट छान असतं, नाही. काही गोष्टी अशा असतात, ब्रँड पण डिपेंड करतं आणि प्राईस पण डिपेंड करते, त्यामुळे काही गोष्टी त्याच रेंजमध्ये घेतलेल्या बऱ्या. आता फाउंडेशनमध्ये जर तुम्ही अशा रेंज वापरत असाल काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही कॉम्पॅक्ट चांगला वापरला तर तो फिनिशिंग खूप छान देतो. कधी कधी तर न फाउंडेशन लावता तुम्ही डायरेक्ट कॉम्पॅक्टने सुद्धा पूर्ण भाग कन्सील करू शकता. आता हे आहे फॉरेवर 52चं प्रोफेशनल कॉम्पॅक्ट आहे. याच्यामध्ये माझा शेड रोज व्हॅनिला आहे, बट तुम्ही तुमच्यानुसार निवडू शकता. आता ज्या स्त्रिया 35 नंतर असतात, पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, लावताना अगदी मी थोडं मेकअप लावायचं, म्हणजे खूप कमी मात्रा घेऊन डॅम करून मेकअप करायचं. खूप जास्त लेयर लावायचे नाही, कारण की आपल्याला सुरकुत्या आलेल्या असतात, त्या हायलाईट होतात. कॉम्पॅक्ट लावताना प्रत्येक वेळी लावलं, हातात घेतलं, डायरेक्ट नाही लावायचं, थोडं हे हातात घेऊन मग डॅम करायचं. का होते, याने ॲक्सेस प्रोडक्ट आपल्या हातावरती येते, त्यानुसार भुरकेपणा येत नाही. ही ट्रिक तुम्ही वापरा, तुमचं मेकअप कधीही असं पांढरकं दिसणार नाही, किंवा ते असं पार्टिकल्स असे दिसतात ते दिसणार नाहीत. अशा वेळी तुम्ही ही ट्रिक वापरून करू शकता. बऱ्याच स्त्रियांना एक ब्लश आवडायला लागतात, मान्य आहे, ब्लश खूप छान दिसतं, पण आता इतके मेकअप केल्यानंतर मला लक्षात आलेलं आहे की जर तुम्हाला इथे जास्त सुरकुत्या असेल तर खूप ब्लश नाही करायचा. 40 वयोगटाच्या नंतर तर नाही लावायचा. ब्लशने काय होतं, तो इथे आणखी हायलाईट होतो आणि सुरकुत्या आणखी दिसून येतात. त्यामुळे ब्लश आपण नाही करायचं, किंवा हायलायटिंग एरिया खूप नाही करायचं. अगदी तेव्हा मी तुम्हाला सजेस्ट करेल की क्रीम ब्लश लावण्याच्याऐवजी पावडरी ब्लश लावा. त्याने काय होईल, पावडरी जेव्हा आपण आणखी कॉम्पॅक्ट लावतो तो पावडरने तो ब्लश निघून जाईल, पण इफेक्ट थोडा देईल. समजते ना, म्हणजे इतका तो सिमलेसही होईल आणि खूप जास्त लावणार नाही, त्यामुळे तुमच्या सुरकुत्या दिसणार नाही. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कोणी लावतंय म्हणून ब्लश नाही लावायचं, आपल्या स्किन टेक्स्चरनुसार सुद्धा ब्लश लावलं जातं. तुम्हाला पावडरी ब्लशमध्ये जर इन्व्हेस्ट करायचे असेल, आणि पावडरी खूप छान ब्लश मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ते प्लमचंच आहे. मला माहीत नाही की हा ब्रँडचे मेकअप का रेकमेंड केले जात नाही, पण हे खरंच खूप छान आहे. लिंक असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. शेड बघा, हा सुद्धा प्रत्येक स्किन टोनवरती जातो.
पिगमेंटेशन प्रचंड छान. बघ इथे घेऊन फक्त हा बघ, इतका हा सुरेख इफेक्ट देतो आणि खूप छान दिसतो, जेणेकरून तुम्हाला दुसरं ब्लश किंवा दुसरं खूप महाग ब्लश वापरायची गरज नाही. जर तुमच्याकडे हे दोनसुद्धा असेल, दोन्ही अफोर्डेबल रेंजमध्ये आहे, दोन्ही छान आहे, दोघांचे पिगमेंटेशन खूप जोरात आहे. आता मी तुम्हाला याची रेंज सांगते. हा तुम्हाला 350 पर्यंत पडेल. आणि हा आता या वयोगटामध्ये सगळ्यात मोठा येणारा प्रॉब्लेम म्हणजे आयब्रोचा. मान्य कधी कधी तर खूप लहानपणापासूनच एकदम आयब्रोची डिफायनेशन आपल्याला नसते, एकदम आयब्रो डिफाईन असतात, केस कमी असतात, आणि वयानुसार तर ते आणखी कमी होत जातात. सगळं मान्य आहे आणि काही चुकीचं नसतं. सगळे चेहरे छान असतात, मस्त असतात. गरज असते थोडं आणखी त्याला चांगलं करण्याची. त्यासाठी जर तुम्हाला दोनच प्रोडक्ट हवे असेल किंवा एक तरी चालेल. एक जी पेन्सिल आहे जी मला आवडते ती म्हणजे फॅशन कलरची डार्क ब्राऊन 02ची आहे. ओके. आणि आता माझा हात खूप रंगीबिरंगी झाला आहे म्हणून, पण याचं बघा अशा कलरमध्ये ही आहे. आणि कधीच आयब्रो ही काळ्या कलरने डिफाईन करायची नसते. फॉर गॉड सेक कधी आता यानंतर लक्षात ठेवा, कधी काळ्या कलरची पेन्सिल आपण घ्यायची नाही. घ्यायची तर ही डार्क ब्राऊन कलरचीच घ्यायची. फॅशन कलरची छान आहे, स्विस ब्युटीची छान आहे. थोडं महागमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल ते PSCचं हे आयब्रो डिफाईन येतं, खूप छान आहे. याच्यामध्ये स्पेशल काय आहे, याच्यामध्ये एक तर तुम्हाला असा एक स्पूली ब्रश आणि एक कॉर्नर ब्रश येतो. याच्यामध्ये 4 शेड येतात. हा मी अत्यंत यूज केलेला शेड आहे. हा क्रीम आहे, हे 2 पावडरी आहे. पहिले हे लावायचं, त्याच्यानंतर थोडासा इफेक्ट देऊन पावडरी करायचं, बस इतकंसं असतं. आणि याची पिगमेंटेशन खूप छान आहे. महाग आहे थोडंसं, परंतु खूप काळ टिकणार आहे. 2 वर्ष 3 वर्ष तुम्हाला तुमच्या यूजनुसार चालणार आहे प्रोडक्ट. आणि बघा किती कॉम्पॅक्ट साईजमध्ये तुमच्या पर्समध्ये मावेल इतकं छान आहे. त्यामुळे किंवा ही पेन्सिल दोन्ही तुम्ही ठेवू शकता, 2पैकी एक तुम्ही ठेवू शकता. तुमच्यामध्ये तुम्हाला जे आवडते तुम्ही ते ठेवा. पण दोन्ही गोष्टी खूप अफोर्डेबल आणि खूप छान. लास्ट असते ते म्हणजे जर तुम्हाला काजळ लावायचं असेल, स्पेशली मी या वयोगटाला नाही म्हणत जास्त काजळ लावायला, रिकमेंड नाही करत, पण तुम्हाला लावायचं असेल तर ही पेन्सिल खूप छान आहे. ही आहे मेबलिनची निवॉकची काजळ. सांगते का, ही काजळ लावल्यानंतर काजळ उतरत नाही, अफोर्डेबल रेंजमध्ये आहे आणि उतरतसुद्धा नाही. आणि याची जो पण नोक आहे ती खूप बारीक असल्यामुळे खूप स्लिमलेस काजळ लागलं जातं. बट जर या वयोगटात तुम्हाला काजळ लावायचं आहे तर याच पेन्सिलने लावा असं माझं म्हणणं आहे. बट ही पेन्सिल खूप छान तुम्हाला काजळ लावून देतील. म्हणजे तुम्हाला खूप एफर्ट करायची गरज नाही, इतकं याचं पिगमेंटेशन जोरात आहे. लावायचं असेल तर, नसेल लावायचं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. बट जर तुम्हाला पेन्सिल वापरणं आवडते, काजळ लावणं आवडते, तर तुम्ही ही वापरू शकता. ही मेबलिनची काजळची पेन्सिल खूप छान आहे. लास्ट लिपस्टिकमध्ये स्पेशली मी रेकमेंड करेल, हेच लिपस्टिक तुम्ही वापरले पाहिजे असं नाही आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिपस्टिक लावू शकता. कोणाला डार्क आवडतं, कोणाला लाईट शेड आवडतं, पण मला आवडणाऱ्या लिपस्टिक मी तुम्हाला सजेस्ट करत आहे. आता हा जो प्रकार आहे हा 5 लिपस्टिक एका याच्यामध्ये आहे, ठीक आहे. हा कलर, त्याच्यानंतर याला असं रिमूव्ह करायचं असतं, हा कलर. आता हा कलर जो आहे तो माझा हा बघा इतके सुंदर शेड आहे. हे ना तुमच्या आता हा पूर्ण खाल्ल्यासारखा झालेला आहे, बट तुमच्या साडीनुसार तुम्हाला खूप, कारण की याच्यात पिंकिश टोन आला, याच्यात न्यूड शेड आला, ब्राऊन शेड आला, रेड शेड आला, आणि कोणाकोणाला तर ना हा कलर पण लावायची खूप इच्छा असते. सुरेख कलर आहे हा. त्यामुळे एकाच पेन्सिलमध्ये सगळं काम होऊन जातं, एकाच याच्यामध्ये. आणि पिगमेंटेशन जोरात आहे. आता बघा हाच शेड मी तुम्हाला दाखवते आहे, कलर बघा इतका सुरेख कलर देतो. आणि पिगमेंटेशन
2-3 तास तरी हे जाणार नाही. एकदम ट्रान्सफर प्रूफ आहे असं मी म्हणणार नाही, थोडंसं होतं. बट प्राईस पॉईंट ऑफ व्ह्यू 5 लिपस्टिक एका याच्यामध्ये येत आहे. तुम्ही हे यूज करायला गेल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्याची पिगमेंटेशन किती जोरात आहे. त्यामुळे अशा प्रकारचे तुम्ही यूज करू शकता. मी हे तुम्हाला रेकमेंड करेल की हे तुम्ही घेऊन घ्या, जेणेकरून तुम्हाला 4-5 लिपस्टिक वेगळ्या घेण्याची गरज नाही. तर अशा ह्या प्रोडक्ट होते जे मला तुम्हाला रेकमेंड करायचे होते, जेणेकरून आता छान जो वय असतो तो आणखी निखरून दिसेल. जेव्हा खूप आपल्याला एक लो फील होतं की आता मला मेकअप छान दिसणार नाही किंवा छान दिसेल का हा प्रश्न नेहमी असतो, पण हे मग मेकअप प्रोडक्ट यूज करा ना, तुमचं मेकअप नक्की छान दिसेल याचं मी गॅरंटी देते. आणि तुम्ही हे गोष्टी घेतल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला याचा किती छान इफेक्ट दिसला. आवर्जून सांगा, मी तुम्हाला प्रत्येक कमेंटला रिप्लाय देईल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की खूपदा असं होतं की चॅनलला सबस्क्राईब केलं नाही जात. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल आणखी वाढवा आणि ह्या प्रोडक्ट तुम्ही यूज करून बघा, तुम्हाला इफेक्ट नक्की जाणवेल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या गोष्टी आवडल्या असेल, हेल्पफुल ठरलेला असेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मी तुम्हाला मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. आणि विषयसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की यावर व्हिडिओ बनव, मी नक्की यावर व्हिडिओ बनवेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन, तोपर्यंत नमस्कार.